कळालं? नुसती कुतरवड आहे, मी केलंय मी केलंय मी केलंय. कर्तव्य आहे. ओमराजेंना नारळ फोडलेला आठवतंय का तुम्हाला? मी RDSS मधनं किती सबस्टेशन मंजूर केले सगळं आहे माझ्याकडे. प्रधानमंत्री ग्राम विकास योजनेत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं किती केलंय मला माहित आहे. आपल्या अपंग बांधवासाठी आपण 6.5 कोटी रुपयाचं साहित्य वाटलंय. कधी उद्घाटन केलं? अरे आपलं कर्तव्य आहे ना. ह्या भावनेतनं बांधवानं करत आलोय. आणि मला तुमच्या कळम या ठिकाणी वाशी भूम परांडाच्या स्वाभिमानी जनतेला एक सांगायचंय. तुम्ही निवडून दिलेलं नेतृत्व कसं आहे? आता एक संदर्भ सांगतो तुम्हाला. बरं झालं एक नंबर. आमचे माने साहेब तिकडे उभे आहेत औषधातून, आणि तिथं उभा असताना मागच्या वेळेस काय झालं, माने साहेब 2 वेळेसचे आमदार, तरी ऐन टायमाला फडणवीस साहेबाच्या PA ला उमेदवारी दिली, अभिमन्यू पवार. मग माने साहेब बिचारा पक्षाची एकनिष्ठ केला प्रचार, सगळीकडे जाऊन निवडून आणलं. आणि निवडून आणल्यावर आता नेमकं माने साहेबाला तिकीट भेटले, आणि कमळाबाईनं गद्दारी केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध लढत आहे. मग माने साहेब गावात प्रचार करायला गेले की लोक म्हणते तुम्हीच प्रचार केलता की तुम्हीच प्रचार केलता की तुम्हीच प्रचार. माने साहेब म्हणतो झक्क मारलो प्रचार केलो. तुम्ही जोडला तर माझी चूक नाही. ही परिस्थिती आहे बांधवांना. बूम इतकं चांगलं आहे, कुठे गेलं ती गाढवाचं पिल्लू. मला तुम्हाला विचारायचंय, आम्ही सुद्धा जर 50 खोके घेऊन लाचारी पत्करून तिकडे पालतं पडलो असतो तर इथं बसलेलं ती गुलाबी शर्ट वाल्याला पोरग सुद्धा त्याचं नाक गळायला बघा, ती म्हणलं असतं गप खोक्यावाल्या. काय मला उत्तर होतं? त्याला लाट मारून थांबलोय. आज स्वाभिमानानं तुमच्या समोर ताट मानेनं बांधवानं मी बोलू शकतो. नसतील पैसे आमच्याकडं, नसतील खोके आमच्याकडं, पण प्रामाणिकपणाची, इमानदारीची आणि निष्ठेची फार मोठी शिदोरी बांधवानं आमच्या पाठीशी आहे. त्याचा अभिमान आहे, आयुष्यभर राहील. म्हणून त्या ठिकाणी इथं समोर आहे. तुमचा सुद्धा बघत असताना लोक काय बघते, अरे ओमराजेच्या विरोधात पंतप्रधान होतं, ओमराजेच्या विरोधात 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री होतं, इथले 6 मधले 5 आमदार विरोधात होते. ते आमदार एवढे पैसे लावत होते तरी सुद्धा इथल्या स्वाभिमानीनं जनतेनं त्याची लाचारीनं पत्कारता ज्याला निवडून दिलं त्याचे बी आणि ज्याला निवडून दिलं त्याचे बी. लोक मला विचारतात, अरे लय पैसे आहेत. म्हणलं पैसे घेऊन, तुमचं वाक्य, पैसे घेऊन आता सुद्धा त्याच पैशाच्या ताकदीवर सगळं चालू आहे. तुमची मतं खरेदी करायचा प्रयत्न आहे, तुम्हाला लाचार करायचा प्रयत्न आहे. पण बांधवानो, जेव्हा खपटाच्या आड जाचाल तेव्हा कुठला माईचा बाप कोण बघू शकत नाही तुमचं मतदान कुणाला येते. त्यावेळेस मात्र सत्सद विवेक बुद्धीनं शांत डोक्यानं विचार करा की ह्या पद्धतीची लाचारी शिकवून गुलामीचं जीवन जगायचंय का स्वाभिमानानं जशी मशाल पेटवली तशीच तुतारी वाजवायची. हे तुम्ही आता त्या ठिकाणी खपटाच्या आड गेलं. 4 वाजता हा विचार करावा लागणार आहे. दुधाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, सोयाबीनच्या बाबतीत काय परिस्थिती आहे. मातीत गेले तरी त्याचं घेणं देणं. ह्या पद्धतीनं सरकार चाललंय आणि तुम्ही आता त्या सरकारला विसर्जन द्यायचं, तुम्ही त्या सरकारला ब्रेक लावायची जबाबदारी कुणाची आहे आता? आणि बांधवांनो, मला अभिमान आहे की राहुल भैयानी, रणजित दादा पुढचं बटन दाबून तुम्हाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रील लय व्हायरल झालता बघा, शंकरपाळ्या होता का नाही? 2 पोरं मांडत होती बघा, तुला बघून घेईन, एका चापटीतच खाडी पाडीन, दुसरी लागू बी देणार नाही. बघितलं का नाही? बघितलं नाही का? तसंच काम झालंय बाबा. आता कुणी काय बघून घ्यायचं कुणाला?
तुम्ही सांगितलं कोण कोबरा लागेल, तुम्ही कसलं गारोड्या त्या दिवशी सांगितलं. आता मी कोण कुणाला बघत नसते. जन्म देणारा ती जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, जो होता है वो मंजूर खुदा होता है. तुम्ही आम्ही कोण कुणाचं काही बघू शकत नाही. तुमचं कर्म कसं आहे ते वरून परमेश्वर बघायला आणि त्या कर्मापळ तुम्हाला झटका देणार म्हणजे देणार. तुम्ही काळजी करू नका. आमचं काय बघणार. आमचं काय उपटला तर कांदा नाही तर पाक. आमच्याकडे काय गबाळ आहे का? गबाळ असतं तर आम्ही सुद्धा भाजीच्या वॉशिंग मशीन मध्ये असं कोलांटी उडी घेऊन पडला असतो की स्वच्छ कर लवकर. ना पैशाची अपेक्षा आहे. ती असती तर 50 खोके घेऊन शेण खाल्लं असतं. पैशाची बी अपेक्षा नाही, काय काळ आहे त्याची बी भ्या नाही. म्हणून तर खुट्टा लावून ठाम होतं उभारला. कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही. कोण प्रामाणिक आहे, कोण लबाड आहे, काय काय जाणारा तर आमच्याकडे त्याला उद्घाटने रोग झालाय. आणि इथं मंत्री आहे. मंत्री ती मागून चालू होत. अजून आपल्या आईने काय केलं नाही. महाराष्ट्रासाठी मोठी योजना आणली. सदृढ बालक सदृढ महाराष्ट्र. बालक सदृढ दिसायली होती त्याच्यात. आखा महाराष्ट्र कुपोषित होता. पंढरीची वारी अरे तसं नव्हतं म्हणलं. तिसरंच बोललं होतं. चुकलं होतं ना. आता तुम्हाला सांगितलं मी चुकणारच नाही. तेवढं तुमच्यासाठी नाही, स्वतः मंत्री होण्यासाठी. मंत्री झालं तरच त्यांचा श्वासोश्वास चालू राहते. मंत्री करणार मला श्वास झाला बाबा माझा. मी बाबा ओ भैया आपण काल उदाहरण सांगतो. औषधाच्या सभेला उद्धव साहेब आले. औषधाच्या मला पोलीस जाऊ दे ना. ती म्हणलं जा पुढे जाऊन बसा. इकडे कुठे चालू म्हणलं स्टेजवर. म्हणलं खासदार आहे मला भाषण करायचं भेटेल ना असं का. मग दुसऱ्या पोलिसांना सांगितलं अरे नाही नाही 2 वेळच आहे म्हणजे याला जाऊ दे म्हणजे. तवावर गेलो. सांगायचा मुद्दा तात्पर्य काय. आपल्याला तर इथं आल्यावर सुद्धा ह्या मामाला लगेच मला चालू केलं काम. सांगितलं का नाही मामा. भ्या वाटलं का कुठलं. हा वाघ शिवासारखं काय खाटदिशी सांगतो. कुठलं का काम पडना. आपल्या घरातल्या भावाला, आपल्या घरातल्या मुलाला, आपल्या घरातल्या नातेवाईकाला जितक्या अधिकारानं आपण. आता मला सांगा मी तरी थोडा कवा चिडतो. भयाचा हाय गाव कधी काय. मग असा माणूस पाहिजे का तसा पाहिजे. कसा पाहिजे तुम्ही ठरवा. सांगा असं. हा फक्त खोके आमच्याकडे नाही. हा आज विषय कटाळा तर नाही ना आलेला. नाही नाही सुरू द्या मला सुरू द्या. हा जाऊ दे ह्यांची बी इच्छा पूर्ण. बांधवानो माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या वडिलांवर कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांवर बोललं गेलं. रडून मत मागितले म्हणलं गेलं. म्हणजे काय त्याला शेवटी त्यांच्या तोंडात काय वाक्य म्हणजे काय याला. याला ओमराजेला रणजित पाटलाला माहिती आहे की वडील काय असते. त्याचे वडील गेलेत ना त्याला विचार काय पद्धत आहे बोलायची. मी त्यांना एवढं सांगू इच्छितो आणि तुम्हालाही विचारायचंय मला. कोंबडीचं अंड खातो का नाही आपण. कोणची म्हणतात त्याला बॉयलर का.
त्याला बाप असते गो. जरस वासरू त्याला असते का बाप? आता बॉयलर कोंबडीची अंड्याची मानसिकता आणि जरशा वासराची मानसिकता असणाऱ्या माणसाला बापाबद्दल काय सांगावं आपण? बोलायचं कशाला? आपण न बोलल्यानं बरं. तुझी फार इच्छा होती म्हणून. बांधवानो, मला तुमच्या सगळ्याला आता एक सांगायचं, मोदी साहेबाचं आपल्यावर काय प्रेम आहे की कांद्याला निर्यातीला परवानगी दिली, ती लाल कांद्याला कोणत्या कांद्याला? पांढरा का गुजरातला होता. वेदांता भगवान नावाचा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात दिला होता. लाख पोराला पुण्याला रोजगार मिळत होते. न्याला कुठं? 2 लाख पोराच्या रोजगाराच्या संधी बुडाल्या कुणाच्या? एक तरी बोललं का मुख्यमंत्री? बोललं का मुख्यमंत्री? बोलू शकत नाही. मुख्यमंत्री तेवढं म्हणलं मोदीजी, आणि म्हणून खरं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प द्या ना. का एकादशीचा काशीफळ भोपळा देतो. दोन लाख पोराच्या नोकऱ्या जात होत्या. लाल कांद्याला परवानगी मिळत नव्हती निर्यातीला. तेव्हा एकही मुख्यमंत्री, एकही उपमुख्यमंत्री मोदींना जाब विचारू शकला नाही, बोलू शकला नाही. का? सगळे त्याचे लाजीम आहे. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर मोदींना 2 लाख पोरांच्या नोकऱ्या जाऊ दिल्या असत्या गुजरातला. ठरवा तुम्ही आता काय करायचं. निर्णय तुमचा आहे की काय करायचंय आता या सरकारचं. आणि भ्रष्टाचारानं तर इतकं पोखरलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा केलेला पुतळा सुद्धा ह्यांचा काय झाला हो? कोसळला का नाही? आता आपल्याकडं आपल्या बरेच शहरांनी पुतळे बघतो. कुठला वाऱ्यानं पडलेला ऐक ना का? आणि म्हणून खरं म्हणजे वाऱ्यानं पडला. कशानं रेमसो? म्हणजे भ्रष्टाचार करायला शेण कुठं खावं? मर्यादा राहिलेली आहे बांधवान. आणि तुम्हाला विनंती करतो की आता अशा वाईट वृत्तीच्या कपटी कारस्थान जाऊ द्या, सगळं सोडून द्या. देवेंद्र फडणवीसला तुम्हाला मुख्यमंत्री करायचंय का? बरं, करायचं असं तर करायचं नाही. बाबा काय भैया काय वेळ आहे? काल तुम्ही काय ताम्रपट घालून आलाव का? कधी जाणार नाहीत का तुम्ही वर? कधी सत्तेतून जाणार नाहीत? बांधवानो, इतक्या पद्धतीनं त्या ठिकाणी दबाव आणायचा प्रकार चाललाय. ही सरकार आज इथल्या नेत्यावर दबाव आणतंय. ही सरकार आपण बघितलं असाल, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, भाई और बहनों, 70,000 कोटी का घोटाला किसने किया? मोदी साहेब म्हणले यांना शिक्षा द्या. तुम्हाला अनुभवायला आली. 400 पार कशासाठी होतं? संविधान बदलण्यासाठी. लोकांनी त्यांना 350च्या 250च्या खाली ढकललं. 250च्या बहुमत सुद्धा मिळू दिलं नाही. ही ताकद मला वाटते तुमची लोकमताची, आणि त्याचा सन्मान करणं आमची जबाबदारी आहे. कुणाला सत्तेचा माज आलाय, कोण माज घेऊन वावरतोय, तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत. फार काय बोला. ते महाविकास आघाडीचं भैयाला मतदान. तुमचा आरोग्य विमा, आता हे तुमचे आरोग्य मंत्री सांगतात भैया त्या कार्डची अशी अवस्था आहे, ती कार्ड घेऊन जर कुठल्या दवाखान्यात गेलं तर दवाखान्यातला डॉक्टर म्हणतोय ही ऑपरेशन बसत नाही, ही गोळी बसत नाही. मग टकोऱ्यात घालायचं का? माणूस विचार करीत असं राहिला, योजना बघून मी कसं काय आजारी पडलो नाही. आता आजार काय तुमचं सरकार व्हायचा, सगळे आजार कवर असणारा विमा त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे आता ह्यांच्या 1,500च्या पुंगीवर भळू बहिणींना खास करून माझी विनंती आहे, सांगा नीट. आता तेवढंच त्यांना आहे फक्त वाजवायला, दुसरं काही नाही. ही सगळी पंचसूत्री आहे बांधवांना, आणि ही राबवायची असेल, ही अंमलबजावणी करायची असेल, आपल्या
आपल्याकडचं जंगलराज ज्ञानेश्वर दादा पाटील, आमदार राहुल भैया मोठे, या सगळ्याच्या कार्यकर्तृत्वानं जर या ठिकाणी 25 लाख टन ऊसाचं उत्पादन होत असेल तर मला वाटतं याचं श्रेय सुद्धा या ठिकाणी त्यांना देणं कुठतरी गरजेचं आहे बाबा. आणि जी पाणी आहे ती आपण जाणू भैया. आमचे सहकारी मित्र आणि ज्यांनी लोकसभेला स्वतः उमेदवार आहे समजून माझं उमेदवारासारखं काम केलं ते आदरणीय राहुल भैया मोठे साहेब यांच्या ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेबांनी स्वतःच्या खांद्यावरचा भगवा कधीही खाली उतरू दिला नाही. अनेक संकट आली, अनेक वेळेस संघर्ष करायची वेळ आली. त्या संकटाच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आपला पक्ष आणि आपली निष्ठा बाळासाहेबांच्या प्रती, उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रती कधीही ढळू न देता शेवटचा श्वास सुद्धा त्याच भगव्याच्या शाही झाल्याच्या नंतर आता ह्या मतदारसंघात काय होणार आहे ही काय सांगायची काय आवश्यकता राहिली आहे का? आता ज्यांच्या प्रवेशानं राहुल भैयांच्या विजयावर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब झालंय असे प्रशांत बाबा चेडे साहेब, मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांची मी क्षमा मागतो आणि आपल्या सर्वांचाच नामोल्लेख आदरणीय चलतंय की काय थोडी मला सर्व आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत राजकारणामध्ये मोदींचा राजकीय उदय झाला नव्हता. त्यावेळेस शिंदोरे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाचं वादळ आणि ज्या वादळानं या धाराशिव लोकसभा मतदारसंघात घडवलेले कडवट सैनिक यांच्या ताकदीवर कल्पनाताई नरेरे आणि शिवाजी बापू कांबळे यांना खासदार करायचं काम त्या ठिकाणी बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी केलं का नाही हो? आज त्यांना मला सांगायचंय, विनंती करत होतो की बाबा असं असं झालं, पण ते काय ऐकायला तयार नव्हतं. मोदीमुळं आलं, मोदीमुळं आलं. मग देवाच्या पाया पडून मी म्हणायचं एवढंच की बाबा रे, आता मोदी बरोबर असताना जेवढ्या मतानं आलतो त्याच्यापेक्षा एक का होणार पण आगाव मत मोदी विरोधात असताना आलो तर मग मला लोकांना सांगता येईल की बाबा आपण नेमकं कोण कुणामुळे आलंय ते. प्रार्थना करत होतो, विनंती करत होतो आणि ती संधी परमेश्वरानं 2024ला त्या ठिकाणी आयती साधून दिली. मोदी विरोधात आपल्यातलेच गद्दारी करून 40 लोक सुरत मार्गे गुवाहाटीला पालथे पडले होते ते विरोधात, ज्याच्यामुळे एक संविधानिक सरकार त्या ठिकाणी तयार झालं होतं. 1 मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ते विरोधात. ह्या मतदारसंघामधले 6 पैकी 5 आमदार विरोधात. पैशाची अतिवृष्टी होती, तुम्हाला माहिती आहे. तुमच्याकडच्या प्रत्येकाच्या गावात 10-10, 5-5, 15-15 लाख रुपये वाटण्यात आले होते. खरं का खोटं सांगायलोय? पैशाची ताकद एकीकडं, सत्तेची ताकद एकीकडं, एवढं सगळं असताना सुद्धा इथल्या प्रामाणिक आणि 72 मतदारांनी ओमराजेला 5 वर्षाच्या कामावर विश्वास ठेवून, बाळासाहेबांवर विश्वास ठेवून, महाविकास आघाडीच्या नेते मंडळीवर विश्वास ठेवून जितक्या मतानं मी मोदी बरोबर असताना आलो होतो त्याच्या दुप्पट म्हणजे तिप्पट मतानं मला त्या ठिकाणी लीड देऊन या देशाच्या लोकसभेत पाठवलं. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर मोदी साहेब जेवढ्या मतानं खासदार झाले त्याच्यापेक्षा दुप्पट मतानं खासदार करायचं काम बाजवाडू तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी. दुसरं, बेरोजगार आमदाराला मी काय केलं? खासदार कोण म्हणतो तुम्हाला माहिती आहे का? नाव सांगायची गरज नाही. आता मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस तुम्ही कुठं ग्रामपंचायतचे सदस्य होता का ती तरी विचारा. बरं, तुम्ही माझ्या सोबत होता तेव्हा भूमपरांडा वाशीची लीड किती होती? 20,000. आणि तुम्ही माझ्या विरोधात असताना आता भूमपरांडा वाशीची लीड किती आहे? किती आहे? 81,000. तर आता कुणामुळं कोण आमदार झालं, कुणामुळं कोण खासदार झालं, मला वाटतं याचा निकाल तुम्हीच दाखवलाय. आता अजून नवीन काय सांगायचं का? अजून परत भाषण करायचं ते काहीच आवश्यकता नाही. मला या ठिकाणी खरंच भैया तुम्ही नशिबानो, मी वैशाली ताईंना बघतोय. पवार साहेबाच्या सभेत सुद्धा तुमच्या अर्धांगिनी पुढंच होत्या, विश्वासात बसलेल्या.
आणि आज सुद्धा मला वाटतंय आपल्या पाठीमागं नारी शक्ती, आपली अर्धांगिनी, आपली जर सोबती असेल तर जगातली कुठलीही ताकद भैया तुम्हाला त्या ठिकाणी हारू शकणार नाही. ही शक्ती तुमच्या पाठीमागं आहे. मोठ्या ताकदीनं वैशालीताई त्या ठिकाणी माझ्याही प्रचारात अगदी स्वतः उमेदवार असल्यासारखं पायाला बिंगरी लावून ताई त्या ठिकाणी फिरले होते. मला वाटतं माझ्या बहिणीचं ऋण चुकवायची माझी आता वेळ आहे, माझी जबाबदारी आहे. आणि भैया निश्चितपणे तितक्याच ताकदीनं तेवढेच परिश्रम घेऊन आम्ही तुम्हाला या मतदारसंघातनं परत एकदा आमदार म्हणून पाठवल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. बरेच लोक आहेत, आता 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात काय झालं बघितलेलं नाही तुम्ही. काय झालं? सहलीला विद्यार्थी जाते तर त्याची वाक्य एक एवढे ऐकण्यासारखे आहेत, कमालच आहे. तवा म्हणले आम्हाला हिंदुत्व जपायचंय म्हणून आम्ही तिकडे चाललो सुरत मार्गे गुवाहाटीला. कोण म्हणलं अजित दादा जर आमच्या सोबत राहिले आणि असंच सरकार चालत राहिलं तर आमचं काही निवडून यायचं खरंच नाही म्हणून आम्ही तिकडे चाललो. ऐकलं का नाही तुम्ही? कशी टाळा बोलत होतो. काय जण तर म्हणले मला काहीच माहित नव्हतं, अदरवाईज कैलास पाटलांनी मला घेऊन गेले म्हणले. आता ह्यांना का वाटा लावायला गेलते काय? मला काहीच माहित नव्हतं म्हणजे, म्हणून मी इथं आलोय. त्यावेळेस ऐकलं का नाही त्यांचं तिथून गुवाहाटीतली क्लिप जाहीर लाईव्ह करून सांगितलंय. आणि आता सरकारमध्ये मंत्री झाल्याच्या नंतर त्यांच्या तोंडचे वाक्य आहेत भैया की ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धव साहेबांनी रिक्षावाल्याला, पानटपरीवाल्याला, ज्याच्या घरात साधा कोण ग्रामपंचायतचा सदस्य नव्हत्या अशा माणसाला, ज्याची राजकीय ओळख नव्हती अशा माणसाला आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, सभापती केलं लोकसभेचा. त्या बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणजेच उद्धवजी ठाकरे साहेब पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालते. अरे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं असतं तर 14 झाले असते, बाळासाहेब हयात असताना झाले असते. कधी झालं नाही. पदाचा मोह बाळासाहेबांना नव्हता, ना उद्धव साहेबांना नव्हता. ज्या बाळासाहेबाच्या आशीर्वादानं आपल्याला सगळं भोगायला मिळालं त्याच बाळासाहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावरून त्यांना खाली ओढायचं काम झालं, ते झाल्याच्या नंतर हे मंत्री झाले. आणि मंत्री झाल्यावरचं त्यांचं वाक्य आहे, काय वाक्य आहे? ही सरकार पाडण्यासाठी मी किती बैठका घेतल्या. काय ह्याला म्हणतात का माणुसकी म्हणतात का? आता ह्या वृत्तीचा माणूस आहे. ज्या माणसाला संधी दिली त्या नेतृत्वाचं घेणं देणं नाही. जे मतदान तुम्ही टाकलं त्या मताशी घेणं देणं नाही. फक्त एकच भाषा यांना कळती, कोणची? फक्त पैसे. ती म्हणजे राजा आणि आपण इथं बसलेली सगळे गुलाम. काय भाषेत बोललं जात आहे मी सांगायची गरज नाही, तुम्ही बघितलंय जवळून. ह्या पद्धतीनं जर माणूस बोलत असेल, जी माणूस म्हणत होता की मला माहित नव्हतं कैलास दादाने मला घेऊन गेले आणि आता म्हणते की ती सरकार पाडायसाठी मी 150 बैठका घेतल्या, नेमकं खरं कोणचं? तुम्हाला ती बॉलिवूड माहितीये का? बॉलिवूड हिरो हिरोईनचं, त्याच्यात एक राखी सावंत नावाच्या भगिनी आहेत बाबा. बॉलिवूड मध्ये राखी सावंत आहेत आणि राजकारणात नाही. हसनगड्या मोठ्या नाही. ती आणि ही कवा काय बोलन ह्या दोघाचा बी नेम नाही. तुम्हाला सांग, काही सांगता येत नाही. कवा काय बोलतील, कवा काय सांगतील. ती म्हणतं SITची चौकशी लावा. कुठली मराठा आंदोलनाची बाकीची बाक वाजत होती. ही सगळीच्या सगळी घेरायचे बांधवानो. 20 तारखेला यांचा सुपडा
तुम्ही बहुतेक भाषण जरा नीट लावून ऐका ना पाहिजे, मी भाषी घेतलं नाही का ना. ती तर काय म्हणतंय, सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही, दुधाचा भाव महत्वाचा नाही, काय आरक्षण महत्वाचं नाही, काय महत्वाचं आहे, देशप्रेम. म्हणलं आता तुम्ही लगेच कपडे काढा मिलिटरीत भरती व्हा ना, म्हणा आम्ही सुद्धा म्हणतो देशप्रेम. मान्य करू घ्या आपण. आजच आमदारकीचा राजीनामा द्यायचा आणि लगेच बंदूक घेऊन लढायला ट्रेनिंगला तयार व्हायचं. देशप्रेम सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी चालू. विकासावर होता 5,000 कोटीच्या. आता मी आलो इट करून बाबा, खरं रोहित दादाचं भाषण मला सगळं ऐकायला भेटलं असतं, पण काय झालं, इट करून निघाल्यापासून वाशीला युस्तोर एवढा विकास भेटला, एवढा विकास भेटला. प्रत्येक गरदाडात आपल्याला की बनायचे तानाजी सावंतचा विकास, तानाजी सावंत. ड्रायव्हरला सुद्धा विचारलं, म्हणलं असं का करायली रे गाडी, म्हणलं सरळ चल ना, म्हणलं शपायली शापाशी. दादा म्हणलं अवघड झाले. का ग माय म्हणला सावंत साहेबाचा विकास किती कोटीचा, 5,000 कोटीचा. ती गरदाडाने लपलाय म्हणली, आणि गाडी त्या गरदाडात गेली की खालून दणकत येत आहे म्हणला लगेच. मग ती सारखी गाडी अशी चलते, म्हणजे कमळाबाई 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 कमळाबाई. हाय का नाही अशी अवस्था का? मी दाबड सांगलो आता चला आपण जाऊ माघारी, सभा संपल्यावर जाऊ त्या रस्त्यात. ही विकास, ही विकासाची पद्धत. बरं, विकास कुणाच्या पैशातून आहे? एकदम करेक्ट आहे. कसं? कारण शेतकरी जी ट्रॅक्टर विकत घेत आहे त्याच्यावर 18% जीएसटी आहे. किती? 18%. आणि जर हेलिकॉप्टर घ्यायला गेला तर किती आहे? 5%. मोदी साहेबाचं एकदम बरोबर आहे. कसं? हेलिकॉप्टरला जर 18% जीएसटी लावली, काय हेलिकॉप्टरला जर 18% जीएसटी लावली तर हेलिकॉप्टर घेणारा माणूस झाड बघून दावा बघून फाशी घेईल, पुन्हा जागणार कसं आहे ते. म्हणून हेलिकॉप्टरला जीएसटी लावलेली नाही. जीएसटी कशाला आहे? कशाला आहे? किती टक्के? वाजवा टाळे अजून एकदा, बाईवर बहिणो वाजवा. त्यांना अक्काबाई पोटात असून शेतकरी आठवायला ही ती कमाल आहे. कसं आहे शेतकरी, खरं आहे त्यांचं. सगळा पैसा तुमचा आहे, टॅक्स भरता. इथं दुकानदार आहेत बघा, जीएसटी न किती भरतात. ती बिस्किट पुडा घ्या, हो पेस्ट घ्या, ब्रश घ्या, कापड घ्या. माणूस वर गेल्या पाठी लावल्याशिवाय सरकार बसत नाही. बघा तुम्ही फक्त प्रेम करा. इतकी वाईट वेळ शेतकऱ्यावर आली. सोयाबीनची परिस्थिती तीच आहे. हाय का नाही का? लबाड सांगालोय मी. बाईवर बहिणो किती रुपयाला ऐकायला सोयाबीन? 3500, 3000. मग काय आता 1000 व्हायची वाट बघायची का? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आज तुम्हाला 3500 न विकायची पाळी आहे, 4,000 न विकायची पाळी आहे. एक क्विंटलला 7,000 रुपयाचं नुकसान आहे, 7,500 रुपयाचं नुकसान आहे. बारक्यातला बारका शेतकरी जरी घेतला तरी 10 क्विंटलचं तरी निघत असेल की सोयाबीन. 10 क्विंटल तरी बारक्यातलं बारक 10 क्विंटलच्या सोयाबीनचा हिशोब घातला तर 70 ते 75,000 रुपयाचं नुकसान त्या बारक्या शेतकऱ्याचं झालंय, त्या दाजीचं झालंय. आणि फोन करून आमदार साहेबांच्या ऑफिस मधून येते, लाडक्या बहिणीची घर झाली का? तुम्हाला जर फोन मधून हाणायची सोय असती किती निबार धुतला असता. अरे नालाय का, आमचं 75,000 रुपये हाणलेत. आणि आपलं माझं म्हणजे लोकप्रतिनिधीचं तुमच्यासाठी तुमच्या पैशातून काम करणं ही कर्तव्य आहे का उपकार आहे? कर्तव्य. ज्या आईबापानं आपल्याला जन्म दिला, त्या आईबाप लहानाचं मोठं केलं, आपलं लग्न केलं. छोट्या विरोधात गेलं की त्याला त्रास देण्याची भूमिका या ठिकाणी तानाजी सावंतनी चालू केलेली आहे. परंतु या ठिकाणी
आपला जो मतदारसंघाचं वैशिष्ट्य होतं की आपला मतदारसंघ हा दहशतमुक्त तालुका आणि मतदारसंघ होता. आज काय झालंय, गुंडागिरी वाढलीये, गोळीबार होत आहेत. गोळीबार बी कुणाच्या घरावर होत आहे? आमदाराच्या घरावर गोळीबार होतोय. कसा काय होतो? त्याच्या घरासमोर 2-4 बंदूकधारी असते, 2-4. परंतु हे थांबवायचं असेल आणि मतदारसंघ दहशतमुक्त करायचा असेल तर महाविकास आघाडीला या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. बोलण्यासारखे आधुनिक मुद्दे आहेत, परंतु आपल्याला खासदार साहेबांचं भाषण ऐकायचंय. परवा बाबांनी आम्हाला मदत करण्याचं घोषणा केल्यानंतर कुठल्या तरी भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 23 तारीख झाल्यानंतर बदललं तर पहिल्यांदा जर कारवाई कुणावर होणार असेल तर ती तानाजी सावंतवर होणार आहे. एकीकडं पैसा एवढा मोठा आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय. हा पैसा कुठून आला? भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आला. 6,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा, 12 लाख लोकांची औषधं, त्यांना तपासण्याचा खर्च, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. ही देवाच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला. एवढंच नव्हे तर 12 लाख लोकांचं तपासणी केली म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव आलं म्हणून सांगितलं होतं का नव्हतं? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ह्याचं कसलंही नाव आलेलं नाही, हे ठामपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एक इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचं एक छोटीशी संस्था आहे जी 4 वर्षापूर्वी पंजाबमध्ये निघालेली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी मी बार्शीला बैठक फॉर्म भरल्यानंतर घेतली आणि त्या ठिकाणी ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करण्याचा निर्णय आमचा या ठिकाणी झाला. मागे ज्ञानेश्वर तात्या होते, त्यांच्या वेळेस देखील ही चर्चा आमची झालेली होती. दुर्दैवानं दुःखद घटना घडली, परंतु पक्ष आदेश आल्यानंतर रणजितदादांनी शेवटच्या 3 मिनिटांमध्ये फॉर्म काढला आणि पक्षनिष्ठा काय असते हे आपल्याला दाखवून दिलं. त्याच्यानंतर ओमदादांनी आम्हा दोघांना उस्मानाबादला बोलवलं. भविष्यामध्ये कशा पद्धतीनं जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, कमिटी ह्याच्याबद्दल चर्चा केली. आम्ही त्याच्याबद्दलचा सर्व निर्णय आणि ओमदादाच्या जवळ घेण्याचे त्या बैठकीमध्ये ठरले. त्याच्यानंतर ओमदादा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले आणि ठाकरे साहेबांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये योग्य तो न्याय देण्याची शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रशांत बाबा यांनी शिवसेने उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. ओमदादा रात्री या ठिकाणी 9-10 आले होते. 2-3 तास त्यांच्याजवळ थांबले आणि दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. महाविकास आघाडीचे घटक ते बनले. आम्ही बाबांकडे गेलो, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांना मदत करण्याची विनंती केली आणि बाबांनी त्या ठिकाणी मोठ्या मनाने